ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय दिल्ली कुणाची, मी तन्मय टिल्लू. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी. आपला धक्का बसला कारण केजरीवाल अजूनही पिछाडीवर आहेत. नवी दिल्लीतनं मोठी अपडेट अरविंद केजरीवालांसंदर्भातली. केजरीवाल सध्या पिछाडीवरच असल्याचं पाहायला मिळतंय. अरविंद केजरीवाल यांच्या पिछाडीच्या मतांमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. 1844 मतांनी केजरीवाल पिछाडीवर आहे. गेल्या काही तासांपूर्वी केजरीवाल 300-400 मतांनी पिछाडीवर होते. मात्र आता हा आकडा वाढत जातोय आणि ही पिछाडी देखील वाढताना पाहायला मिळते. 1844 मतांनी केजरीवाल पिछाडीवर आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री असलेले सिसोदिया हे देखील पराभूत झालेत. मनीष सिसोदियांचा 650 मतांनी पराभव झाल्याचं स्पष्ट होत आहे. मोठा धक्का आपसाठी. आपचे मनीष सिसोदिया पराभूत झाले. आपला धक्का बसलाय. केजरीवाल पिछाडीवर आहेत. नवी दिल्लीतनं मोठी अपडेट समोर येताना पाहायला मिळते. अरविंद केजरीवाल हे 1844 मतांनी सध्या पिछाडीवर आहेत. तिकडे मुख्यमंत्री असलेल्या आतिशी मार्लेना या देखील पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. आतिशी मार्लेना देखील 1911 मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे आपचे हे दिग्गज आता पराभवाच्या छायेत आहेत. तर सिसोदियांचा पराभव झालाय. सिसोदिया यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सिसोदिया यांचा पराभव झाल्याची मोठी बातमी या क्षणाची आपण पाहतोय. दिल्लीमध्ये आपला मोठा धक्का बसताना पाहायला मिळतोय. कारण मुख्यमंत्री राहिलेले अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहेत. सध्याच्या मुख्यमंत्री असलेल्या आतिशी. जंगपुरा विधानसभा के लोगों ने भी बहुत प्यार मोहब्बत सम्मान दिया, लेकिन 600 वोट से लगभग 600 वोट से उसमें हम पीछे रह गए. तो मैं जो कैंडिडेट जीते हैं उनको बधाई देता हूं और उम्मीद करता हूं कि जंगपुरा की समस्याओं को वो हल करेंगे. जंगपुरा के लोगों की जितनी भी चीजें हैं उनको हल करेंगे. बाकी तो अब बाकी देखते हैं. सर काफी टफ फाइट रही है, कहाँ चूक हो गई? नहीं, अब चूक तो आपको बताएंगे एनालिसिस करके. मनीष सिसोदियांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो. आणि 650 मतांनी माझा पराभव झाला असं सिसोदिया म्हणाले. आपला मोठा धक्का बसतोय. केजरीवाल अजूनही पिछाडीवर आहेत. नवी दिल्लीतनं मोठी अपडेट पाहायला मिळते. अरविंद केजरीवाल पिछाडीवर असल्याचं आणि मतांची पिछाडी आकडा वाढतोय. 2190 मतांनी आता केजरीवाल पिछाडीवर गेलेत. त्यामुळे केजरीवालांसाठी मोठा धक्का आहे. आपसाठी मोठा धक्का आहे. जे अरविंद केजरीवाल अगदी घरोघरी जायचे आणि मी प्रामाणिक आहे, हे मी सिद्ध करीन असं चॅलेंज त्यांनी दिलं होतं. असा अरविंद केजरीवाल यांनी प्रचार केला होता. तेच केजरीवाल त्यांना दिल्लीने नाकारल्याचं पाहायला मिळतंय. कारण केजरीवाल 2190 मतांनी पिछाडीवर आहे. दारू घोटाळ्यात केजरीवाल तुरुंगवास त्यांना जावं लागलं तुरुंगात आणि त्यानंतर आपच्या सत्तेला देखील सुरुंग लागताना पाहायला मिळतंय. त्यामुळे तुरुंगवारी ते सत्तेला लागलेला सुरुंग ही सध्याची दिल्लीतली परिस्थिती आहे. आपची परिस्थिती आहे. त्यामुळे दिल्ली भाजपची आहे हे स्पष्ट होत आहे. भाजपच्या आघाडीत वाढ होताना पाहायला मिळते. 48 जागांवर आता भाजप आघाडीवर आहे. आणि थेट जाऊयात बित्तम बातमी. क्षणाक्षणाचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात माझा सहकारी प्रमोद जगताप दिल्लीतून. थेट दिल्लीत जाऊयात. प्रमोद, आघाडी वाढतीये एकीकडे भाजपची, तर तिथे पिछाट होतीये आपची. केजरीवाल स्वतः पिछाडीवर आहेत. आतिशी पिछाडीवर आहेत. सिसोदियांचा पराभव झालाय. दिग्गज जवळपास पराभूत झालेत. तन्मय, आपला घरघर लागलेले आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल. कारण आम आदमी पक्षाचे जे प्रमुख नेते होते ते काही नेते पिछाडीवरती आहेत. तर मनीष सिसोदिया
यांच्यासारखा आम आदमी पक्षाचा मोठा नेता या निवडणुकीमध्ये पराभूत झालेला आहे। भारतीय जनता पार्टीचा आकडा वाढताना बघायला मिळतंय। खरं तर मी भाजपच्या कार्यालयाबाहेर आहे सध्या, मी अगोदर पहिला तन्मय भाजपच्या कार्यालयाबाहेरचा माहोल दाखवतो। जेव्हापासून भारतीय जनता पार्टीला आघाडी मिळायला लागली तेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमल्याचं बघायला मिळालेलं होतं। ढोल ताशांच्या गजरामध्ये वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी घोषणा या सगळा माहोल भाजपचं जे पंडित पंत मार्गावरील कार्यालय आहे त्या कार्यालयाबाहेर बघायला मिळतं आपल्याला। खरं तर भारतीय जनता पार्टीला यश मिळालं ते यश खूप मोठं आहे। म्हणजे आता जी सध्या आकडे आपण बघतोय तन्मय, त्या आकड्यामध्ये 48चा आकडा भारतीय जनता पार्टीनं पार केल्याचं बघायला मिळतंय। असं असताना भाजपचं हे यश खूप मोठं आहे। म्हणजे भारतीय जनता पार्टीला यश मिळेल अशा पद्धतीची माहिती एक्झिट पोलमधनं देखील दिली गेलेली होती, पण तो आकडा साधारणतः 40 ते 42-43 पर्यंत असेल असं सांगितलं गेलं होतं। अनेक एक्झिट पोलचा अंदाज साधारणतः तोच होता, पण त्यानंतर आता भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं यश दिल्लीमध्ये बघायला मिळते। भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं खूप जल्लोष जो आहे तो साजरा केला जात आहे। मनीष सिसोदिया यांचा पराभव खरं तर झाल्याचं बघायला मिळते। मनीष सिसोदिया यांचा पहिला मतदारसंघ हा पडपडगंज हा मतदारसंघ होता, मात्र मनीष सिसोदिया यांनी काही दिवसांपूर्वी तो मतदारसंघ बदलून आपल्या नव्या मतदारसंघामधून उमेदवारी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। आता प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर मनीष सिसोदिया यांनी जंगपुरा या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेली होती आणि त्या विरोधात भाजपचे तरविंदर सिंग बारवा हे एक प्रकारे विजयी झालेले आहेत। त्यामुळं आम आदमी पक्षाचा खूप मोठी पिछेहाट या माध्यमातून देताना बघायला मिळते। भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी घोषणा देत आहेत, मोदी मोदी असेल किंवा जय भाजप अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून दिल्या जात असताना आपल्याला बघायला मिळते। खरं तर सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। साधारणतः संध्याकाळी 7:30 वाजता भाजपचं जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयामध्ये मोदींचं कार्यकर्त्यांना संबोधन असणार। त्या संबोधनामध्ये मोदी नेमकं काय बोलतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। मागच्या 27 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचं सरकार दिल्लीमध्ये नव्हतं, त्यामुळे 27 वर्षांच्या नंतर भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री दिल्लीमध्ये होणार आहे आणि त्याचा आनंदोत्सव आता भाजपच्या कार्यालयामध्ये आणि सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यामुळे पाहावं लागेल आता तो चेहरा नेमका कोण असणार याबद्दल आता शिक्कामोर्तब होणं बाकी आहे। वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट घेत राहू। प्रमोद, दिल्लीत मोठा उलटफेर, भाजपला स्पष्ट बहुमत। दिल्लीमध्ये तब्बल 27 वर्षांनंतर कमळ फुललंय, भाजपचं कमळ फुललंय। 2020 पेक्षा तब्बल 5 पटींनी जागांवर भाजपनं आघाडी घेतली। दिल्लीत भाजपची जोरदार मुसंडी यामुळे पाहायला मिळते। दिल्लीतल्या तिरंगी लढतीचा भाजपला फायदा झालाय। आप, काँग्रेस आणि भाजप अशी लढत होती, मात्र त्यात प्रामुख्यानं लढत रंगली ती आप आणि भाजपमध्ये। त्या काँग्रेसला साधा भोपळाही फोडता आला नाही, मात्र खरी लढत, खरी चुरशीची लढत झाली ती आप आणि भाजपत। मात्र आपची पिछेहाट झाली आहे। आणि दिल्लीमध्ये आता भाजपनं जल्लोष केलेला पाहायला मिळतोय, कारण मोठा उलटफेर झालाय, कमळ फुललेलं पाहायला मिळतंय। मोदी संध्याकाळी 7:45 वाजता भाजप मुख्यालयात पोहोचतील। तिथं भाजप मुख्यालयात विजयी जल्लोष केला जाणार आहे। 27 वर्षांनंतर भाजपला दिल्ली काबीज करण्यात यश मिळालंय आणि त्याचं सेलिब्रेशन भाजप मुख्यालयात संध्याकाळी केलं जाणार आहे। त्यामुळे दिल्ली कुणाची याचं उत्तर आता मिळालेलं आहे, दिल्ली भाजपची आहे हे स्पष्ट झालंय। केजरीवाल आणि आपसाठी हा मोठा धक्का, कारण दिग्गजही पराभवाच्या छायेत आहेत। स्वतः आतिशी या पिछाडीवर आहेत, अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहेत आणि मतांची जी पिछाडी आहे त्याचा आकडाही भव्य आहे, मोठा आहे। साधारणतः 3000 मतांनी केजरीवाल पिछाडीवर आहेत, आतिशी ही 2500 मतांनी पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालंय। त्यामुळे एक मोठा उलटफेर दिल्लीतल्या निवडणुकांमध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। सगळे एक्झिट पोल असाच काहीचा अंदाज व्यक्त करत होते। काटेकी टक्कर जरी दाखवत असले तरी इथे चित्र एक्झिट पोल सारखं पाहायला मिळतं। एक्झॅक्ट पोल मध्ये ते बदलताना पाहायला मिळालंय। दरम्यान दिल्लीमध्ये भाजपला कोणत्या घोषणांचा फायदा झाला त्यावर एक नजर टाकू। होळी आणि दिवाळीत मोफत सिलेंडर, 200 युनिट पर्यंत वीज मोफत, रहिवाशांना 20,000 लिटर पाणी मोफत, ज्येष्ठांसाठी 10 लाखांचा आरोग्य विमा मोफत, गरिबांना सिलेंडरवर 500 रुपयांची सबसिडी। या काही योजना, घोषणा
आणण्यात आल्या होत्या. भाजपकडनं याचा घोषणांचा पाऊस पाडण्यात आला आणि त्याचाच फायदा सध्या भाजपला होताना पाहायला मिळतोय. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान तर पार पडलं आणि त्यानंतर सर्वांचं लक्ष हे या निकालाकडे लागलं होतं. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपच्या बाजूनच कौल लागण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आणि त्यामुळे भाजपचे सरकार सत्तेत आलंच. आता तर मुख्यमंत्री कोण होणार या चर्चेलाही तितकाच वेग आलाय. या स्पर्धेमध्ये तुर्तास जी नावं आघाडीवर आहेत त्यात दिल्ली प्रदेश भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राहिलेले विजेंद्र गुप्ता, खासदार मनोज तिवारी, प्रवेश वर्मा आणि रमेश बिथुडी यांची नावं आघाडीवर आहेत. हे चेहरे कोण आहेत ते पाहूयात. आपण पाहतोय भाजपचे खासदार असलेले मनोज तिवारी, प्रवेश वर्मा आणि रमेश बिथुडी यांच्या नावाची चर्चा. तसंच भाजपचे अध्यक्ष असलेले वीरेंद्र सचदेवा जे दिल्ली प्रदेश अध्यक्ष आहेत भाजपचे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजेंद्र गुप्ता हेही नाव चर्चेत आहे. अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी. आपला धक्का बसतोय कारण केजरीवाल अखेर पराभूत झालेत. मोठी बातमी आपण पाहतोय. आपला धक्का बसलाय कारण केजरीवाल पराभूत झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही तासांपासून जी पिछाडी होती त्या मतांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत होती. सातत्यानं 2 आकड्यांनंतर 3 आकड्यांवरती पिछाडी गेली आणि त्यानंतर 4 आकड्यांवरती पोहोचल्याचं पाहायला मिळालं. मात्र अखेर केजरीवाल पराभूत झालेत. जे केजरीवाल ज्यांच्या चेहऱ्यावरती आप मोठं झालं, दिल्लीत ज्यांनी सत्ता मिळवली, ज्यांनी पंजाबमध्ये सत्ता मिळवली, त्या आपचा चेहरा असलेले केजरीवाल मात्र या निवडणुकीत पराभूत झालेत. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप. या क्षणाची मोठी बातमी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रमोद, केजरीवालांचा पराभव झालाय. हा बरोबर आहे तन्मय. प्रवेश वर्मा जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांनी अरविंद केजरीवाल यांचा पराभव जो आहे तो केलेला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघामधून अरविंद केजरीवाल हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे होते. त्या ठिकाणी तिरंगी लढत होती ती. संदीप दीक्षित जे शिला दीक्षित यांचे चिरंजीव होते ते प्रवेश वर्मा आणि अरविंद केजरीवाल अशी तिरंगी लढत होती. मात्र अरविंद केजरीवाल यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. तन्मय जी माहिती मिळते सध्या, अर्थात आकडे स्पष्ट झालेले नाहीयेत, पण हे आकड्यानुसार असं समजतंय की काँग्रेसच्या उमेदवारामुळे अरविंद केजरीवाल यांचा पराभव झालेला आहे. आता सध्या बेसिक आकडे मिळतात त्यामुळं बघावं लागणार आहे की नेमकं काँग्रेसला किती मतं मिळाली, अरविंद केजरीवालांना किती मतं मिळाली, नेमका किती मतांनी पराभव झाला हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण अरविंद केजरीवाल जे आम आदमी पार्टीचे सर्व आहेत, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा हा पराभव म्हणजे आम आदमी पार्टीसाठी खूप मोठा धक्का आहे असं म्हणावं लागेल. कारण काही वेळापूर्वी आपण बातमी दाखवलेली होती, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा देखील पराभव झालेला होता आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांचा झालेला पराभव आम आदमी पक्षासाठी खूप मोठा झटका आहे. आतिशी देखील पराभवाच्या छायेत आहेत. बघावं लागणार आहे की आतिशी या सगळ्यामध्ये तरतात आणि विजय प्राप्त करतात की आतिशी यांना देखील पराभवाचा सामना करावा लागतो हे पुढच्या काही मिनिटांमध्ये स्पष्ट होईल. पण सध्या तरी अरविंद केजरीवाल यांचा झालेला पराभव. प्रमोद, पुन्हा एकदा येऊ तुमच्याकडे. एक अत्यंत महत्वाची आणि पुढची मोठी बातमी. अरविंद केजरीवालांचा एकीकडे पराभव झालाय तर आले, पाहिलं, ऐकलं पण केलं नाही, म्हणून आज भोगावं लागलं. अरविंद केजरीवाल स्वतःही पडलेत आणि मनीष सिसोदिया ते स्वतःही पडलेले आहेत निवडणुकीच्या ह्याच्यामधून. काय कारण वाटतात त्याची? मी आधीच सांगितलं होतं, पक्ष आणि पार्ट्या जोपर्यंत आहेत आणि पक्ष आणि पार्ट्यातून सेवाभाव जोपर्यंत बाजूला जाईल त्यावेळेला तुम्हाला यश मिळणार नाही. सेवाभाव. केजरीवालांशी तुमचं बोलणं झालं होतं का या काळामध्ये? नाही, या पक्ष आणि पार्ट्याच्या आधी तोपर्यंत माझं बोलणं होत होतं. पक्ष आणि पार्टी काढली तेव्हापासून मी बोलणं बंद केलं. तुम्ही सरकारमध्ये ज्यावेळेस आंदोलन केलं दिल्लीला लोकपालचं, त्यावेळेस भाजप सरकार आता तिथं आलेलं आहे दिल्लीमध्ये. काय वाटतंय? भाजप सरकार आलेलं आहे तिथं. पक्ष आणि पार्ट्या, सत्ता आणि पैसा. प्रत्येक पक्ष आणि पार्ट्यांनी बलिदानाची आठवण ठेवली पाहिजे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 1857 ते 1947 90 वर्ष ज्या लोकांनी बलिदान केलं, फासावर गेले, जेल भोगलं, भूमिगत राहिले, त्यांना नेहमी आठवण ठेवा. हे
आठवणीत ठेवलं तर देश सेवाभावाने चालेल. अरविंद केजरीवाल यांचा पराभव का झाला असं वाटतंय तुम्हाला? दारू डोक्यात शिरले ना, दारूच्या दुकान डोक्यात शिरले. अरे पक्षाने पार्ट्यांना दारूच्या दुकान आणि लायसन्स हे कितपत बरोबर आहे? हे असायला नको होतं. एकच मिनिट हे लावतो. अण्णा बराच वेळ बोलले, थोडं पाणी आणू का प्यायला? नारळ पाणी प्या थोडं, एकादशी. हॅलो, नाही कनेक्ट केलं ना आता बघा ना. आणि आपण पाहतोय नवी दिल्लीतनं एकीकडे केजरीवालांचा पराभव झालाय तर त्यावरतीच अण्णा हजारे प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत. दारू डोक्यात गेली अशी सूचक प्रतिक्रिया अण्णांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या परवेश वर्मांनी केजरीवालांना धूळ चारली आहे. मात्र ज्या अण्णा हजारेंच्या आंदोलनातनं आपची निर्मिती झाली, आप आणि अर्थातच केजरीवाल समोर आले, एक चेहरा समोर आला, त्याच केजरीवालांचा पराभव झालाय आणि त्याबद्दलच अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दारू डोक्यात गेली असं अण्णा हजारे म्हणाले. पुढच्या महत्वाच्या बातमीकडे आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी दिल्लीतनं, कारण काँग्रेसचं पानिपत झालंय. काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. दिल्लीत कलांमध्ये 0 जागा आहेत काँग्रेसला. राहुल गांधींना दिल्लीकरांनी नाकारल्याचं पाहायला मिळालंय. सलग तिसरी ही निवडणूक. या तिसऱ्या निवडणुकीत काँग्रेसला दिल्लीकरांनी नाकारलंय. पुढच्या महत्वाच्या बातमीकडे आपापसात अजून लढा असा टोला ओमर अब्दुल्लांनी लगावलाय. ओमर अब्दुल्लांनी आप आणि काँग्रेसला हा टोला लगावलाय. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आहेत ओमर अब्दुल्ला आणि त्यांनी हा टोला लगावल्याचं पाहायला मिळत आहे. आपापसात लढा आणि त्यामुळेच ही परिस्थिती ओढावल्याचं ओमर अब्दुल्लांना सांगायचंय. आणि याबाबत त्यांनी सोशल मीडियात एक व्हिडिओ देखील पोस्ट केलाय. आपापसात लढा असं म्हटलंय. काँग्रेस आणि आप हे इंडिया आघाडीचा भाग आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी एकमेकांविरोधात लढण्याचा निर्णय घेतला होता. आधी हरियाणा आणि आता दिल्लीतही काँग्रेस आणि आप एकमेकांविरोधात लढले. दोन्ही ठिकाणी भाजपला फायदा झाल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच हा एक फोटो ट्विट करण्यात आला. आणि दिल्लीत संदर्भातल्या अनेक इतरही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा सुपरफास्ट. दिल्ली विधानसभेच्या निकालांचे कौल समोर आल्यानंतर दिल्लीत भाजपचा जल्लोष पाहायला मिळतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीमध्ये जल्लोष केला जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 7:30च्या सुमारास मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करतील. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्लांनी दिल्लीच्या निकालावरून आप आणि काँग्रेसवरती निशाणा साधलाय. आपापसात लढा असा टोला अब्दुल्लांनी लगावलाय. ओमर अब्दुल्लांनी सोशल मीडियावर एका मालिकेतला व्हिडिओ पोस्ट केलाय. काँग्रेस आणि आप हे इंडिया आघाडीचा भाग आहेत असं म्हटलंय. त्यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे की ओमर अब्दुल्लांना त्यांच्या वक्तव्याशी सहमत आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्राचा पॅटर्न दिल्लीमध्ये राबवण्यात आलाय असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतांनी केले. दिल्लीतील निकालांचे कल समोर येत आहेत त्यावर राऊतांनी आरोप केलाय. शिवसेना ठाकरे गटानं पुणे पोलीस आयुक्तांकडे राहुल सोलापूरकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. राहुल सोलापूरकरांनी एका पॉडकास्ट कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यासाठी अनेकांना लाच दिली होती असं वक्तव्य केलं. या वक्तव्यानं शिवप्रेमींमध्ये चीड आहे.